मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मराठी जनतेने आम्हाला जे भरभरून मतदान केलं, शिवसेनेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्रित, त्या दबावापोटीच भारतीय जनता पक्षाला मराठी महापौर करावा लागला. ऋतू तावडे या मूळच्या काँग्रेसवाल्याच आहेत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं ओरिजिनल असं काही नाही. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला, मी पाहत होतो. मलाही आमंत्रण होतं, पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी तिथे गेलो नाही, तर मीही गेलो असतो. सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे? हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघात, संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं. कारण ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो, त्याच्यामध्ये संघही सामील आहे. कारण मोदी, फडणवीस, अमित शहा किंवा इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करतायत हिंदू मुसलमानांचं, त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत. त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर, तो माझा एक प्रश्न आहे, हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं? तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवावं की सलमान खान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला. सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का? हा एक फार गमतीचा प्रश्न आहे, जो नंतर तिथे आपापसात चर्चेत माझ्या कानावरती आला. क्या करेंगे भाई, जाना पडता है. पण ठीक आहे, सलमान खानला बोलवलं याबद्दल स्वागत. पण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी मुसलमान आहेत, त्यांचे स्वागत करा. काय असं कोण म्हणतंय? महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, लक्षात घ्या. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काही उपयोग झाला नाही असं मी म्हणेन. अर्थात घुसखोर बांगलादेशांना मुंबई का देशातून हाकलायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे. मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेश विषयी नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बांगलादेशमध्ये गेल्या 1 वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आमची